नमस्कार. भुट्टा भुर्जी करतोय आपण. बाजारातून 3 कणसं आणलेली होती आणि त्याचीच ही आता रेसिपी करणार आहे मी. सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचं खाणं यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. भुट्टा भुर्जी लहानपणी खाल्लेला हा जुना पदार्थ आहे. हे 3 कणसाचे दाणे आहे आणि त्यातल्या 2 वाटी दाण्यांची आपण भुट्टा भुर्जी करणार आहोत. हे दाणे फूड प्रोसेसरमधूनच काढायचे. जर तुम्ही मिक्सरमधून काढले तर ते पल्स मोडवरती काढा, म्हणजे थांबायचं, पुन्हा चालू करायचा, पुन्हा थांबायचं, पुन्हा चालू करायचं. फूड प्रोसेसरमधून काढताना किंवा मिक्सरमधून काढताना ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही. आपल्याला थोडेसे जाडे-भरडे असेच दाणे काढायचे आहेत. हे पहा, मी आता जवळून दाखवणार आहे. जाडे-भरडे दाणे होण्यासाठी आपल्याला कणसं बाजारातून आणली की 2 दिवस ती सुकू द्यायचीत. त्याच्यामुळे त्यातलं जे दूध असतं ते कमी होतं, ते थोडे आकसले जातात आणि त्याच्यामुळे मग जे आपल्याला फूड प्रोसेसरमध्ये आपण काढणार आहोत ते जाडं-भरडं असं आपल्याला मिश्रण मिळतं. थोडीशी झणझणीत करायची आहे मला भुर्जी, म्हणून मी इथे 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्यांचे तुकडे करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. ह्याच्यामध्ये आता 9-10 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. ह्याच्याशिवाय आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता पोहे, उपमा किंवा आमटीमधून बाहेर काढून टाकला जातो म्हणजे तो खाल्ला जात नाही. म्हणून मग मी मध्येच कढीपत्ता असा घातलेला आहे. आलं घालायचं आहे. आल्यामुळं चवही चांगली येते आणि थोडासा झणझणीतपणा पदार्थाला चांगला येतो. सालं काढून टाकलेली आहेत. साधारण 1.5 इंचभर आल्याचे तुकडे आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. मिरचीचा हा क्रशसुद्धा थोडासा जाडाभरडा असाच हवा आहे आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. आणि आता हे तयार झालेलं क्रश मी तुम्हाला दाखवत आहे इथे. हे क्रश आपण वापरणार आहोत आणि त्याच्यामुळे आपली भुर्जी थोडीशी झणझणीतसुद्धा होणार आहे. कढई ठेवलेली आहे गरम करायला. साधारण 4 चमचे तेल इथे घातलेलं आहे किंवा 2 मोठे डाव असे मी ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. मोहरी, जिरे घातलेले आहेत ह्याच्यामध्ये. आपण ह्याच्यामध्ये हिंगसुद्धा घालणार आहोत आणि आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि शिवाय 2 मिरच्या हे व्यवस्थित परतून घ्यायचं. आपण आता ह्याच्यामध्ये जो मिरचीचा ठेचा केलेला होता किंवा मिरचीचा क्रश होता तो घालून पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया. हे परतणं खूप महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे सुकेपणा चांगला येतो, म्हणजे कोरडी कोरडी होते भुर्जी. 1 वाटीभर इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. तो सुद्धा छान परतून घ्यायचा. तो थोडासा मऊसुद्धा झाला पाहिजे. हळद घातली ह्याच्यामध्ये 1 चमचा. हळद घातल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा परतून घ्यायचं. मिरचीचा क्रश खाली कढईला चिकटू नये ह्याच्यासाठी आता ह्याच्यामध्ये साखर घातली. साखरेमुळे चवही चांगली होते. मात्र साखर ऑप्शनल आहे, पण साखरेमुळे कांदा किंवा मिरचीचा ठेचा कढईला चिकटणार नाही. मक्याचा दाण्यांचा क्रश आता ह्याच्यामध्ये घालूया. हा सगळा घालायचा आहे ह्याच्यामध्ये आणि मग नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं. भुट्टा भुर्जीसाठी साधी कणसं घेतली तरी पण चालतात. स्वीट कॉर्न असेल तरीसुद्धा चालतं. हल्ली साधी कणसं खूप कमी प्रमाणात मिळतं, म्हणून मी स्वीट कॉर्नचंच भुर्जी केलेली आहे. आता छान परतून झालेलं आहे आपलं ह्याला आता वाफ देऊया. 2-3 मिनटाची वाफ द्यायची. 2-3 मिनटानंतर ह्याच्यामध्ये मी जिरे पावडर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. पुन्हा एकदा परतायचं व्यवस्थित. भुर्जी आता जवळजवळ तयार होतच आलेली आहे, पण आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि थोडीशी पुन्हा एकदा वाफ देऊया. पाण्यामुळं काय होणार आहे की जर समजा थोडा कच्चेपणा राहिला असेल तर तो सगळा निघून जाईल आणि पाणी घातल्यानंतर वाफ दिल्यानंतर भुर्जी पचायला सुद्धा हलकी होते. आणि हे बघा, आता जवळजवळ आपली भुर्जी तयार झालेली आहे. आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जवळून दाखवते आहे मी. अशीच थोडीशी जाडीभरडीच असते. आता ही भुर्जी मी प्लेटमध्ये काढत आहे. हे बघा, ही भुर्जी आपली आता प्लेटमध्ये काढून झालेली आहे. चतकोर लिंबाचा रस आणि आवडतात म्हणून शेंगदाणे ह्याच्यावरती घालून सर्व करायची.
भुर्जीबरोबरच या माझ्या काही रेसिपीज नक्की ट्राय करा फ्रेंड्स. हे मोमोजसुद्धा खूप छान झालेले होते आणि सोया खाल्ले जात नाहीत म्हणून हे सोया कटलेटसुद्धा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. थँक्यू.